प्रसन्न आणि छान वाटते कारण पहिल्यांदाच मला मॉडेल कॉलनीमध्ये धनुष्य बाणावर मतदान करायची संधी मिळाली. तर मतदान गुप्त असतं, तर माझं मतदान तर जगजाहीर आहे. तर मला आपल्याला सांगायचं आहे की व्यवस्था चांगली आहे, परंतु सिनियर सिटीजनना पायऱ्यावरून आणण्यासाठी जेवढी व्यवस्थित व्यवस्था पाहिजे तेवढी नाही आहे. पण आतमध्ये गेल्यावर प्रत्येक ठिकाणी ज्या पायऱ्या होत्या आधी विद्याभवन शाळेमध्ये त्याच्यापेक्षा व्यवस्था चांगली आहे. परंतु झालंय काय की मतदार यादीमधले जे जुने मतदार होते म्हणजे जे वयाने जास्त झालेत उलटे त्यांना इकडे केलेलं आहे शिफ्ट, आणि बाकीचे जे मतदार आहेत ते तिकडे आहेत. प्रत्येक ठिकाणी पायऱ्या या शाळांमध्ये असतातच की ज्या चढताना सिनियर सिटीजनना त्रास होतो. रांगेत उभं राहायला सुद्धा रांगेत फार अपुरी जागा आहे. पण ठीक आहे, शेवटी मतदानाच्या अधिकारासाठी आपण हे सगळं स्वीकारत असतो. सगळीकडे महाराष्ट्रामध्ये मतदान चाललेलं असताना काल फार अशांत वातावरण होतं, परंतु त्याच्यामुळे मतदान आहे आणि निवडणूक आहे याची जाणीव मतदारांपर्यंत झालेली आहे. आणि ज्या प्रकारे काही गैरमार्गांचा उपयोग होतोय तर त्याचा कुठलाही दबाव मतदार न घेता निर्भयपणाने मतदान करतील अशी मला खात्री वाटते. पुणे शहराच्या मध्ये प्रत्येक ठिकाणी काही वॉर्डांमध्ये जाऊन आले मी, प्रत्येक ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. काही ठिकाणी मोबाईल आत नेत असताना दुजाभाव केला जातोय अशी तक्रार पण माझ्याकडे आलेली आहे. काही लोक जे एकटे येतात त्यांना मतदान करण्याच्या आधी त्यांचा मोबाईल कुठे ठेवायचा कळत नाहीये आणि मग मोबाईल ठेवून द्या म्हटल्यावर तिथे परत जात आहेत. अशा सुद्धा तक्रारी काही ठिकाणून आल्या आहेत. तर एक व्यवस्थित माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे की इथे मतदानाच्या आधी तुमचा मोबाईल ठेवता येईल. ते आता या क्षणी जरी शक्य नसलं तरी आलेल्या मतदारांना गाईड करण्यासाठी एखादा अधिकारी बाहेर सुद्धा त्यांनी अधिक जास्तीचा ठेवायला पाहिजे किंवा बोर्ड लावायला हवं होतं असं मला वाटतं. पण याच्या पलीकडे अतिशय चांगलं वातावरण आहे आणि आम्हाला उत्तम प्रकारे लोकांचं सहकार्य मिळेल असं वाटतं. अशांत वातावरण असं म्हणताय, नेमकं कोणामुळे हे अशांत वातावरण झालं, कोण त्याला जबाबदार आहे? एक तर सातत्याने इतर पक्ष जे आहेत लढतीमध्ये ते कसे अदृश्य आहेत हे दाखवण्याची दोन मोठ्या पक्षांमध्ये फार मोठी चुरस चाललेली आहे. आणि त्याच्यामुळे आपला जो चौथा स्तंभ आहे त्यांचेच मन दूषित करून त्यांना प्रभावित करण्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात चालू आहे असं मी थेट आरोप करते. असं धरायला हरकत नाहीये की जेणेकरून आमच्या दोघातच चुरस आहे दाखवायचं आणि बाकीचे पक्ष जे आहेत त्यांचं महत्त्व कमी करायचं. तर हे एक कशामुळे राजकारण होतंय हे सगळं जगजाहीर आहे. दुसरं मी असं म्हणेन की पैसे वाटणं एक असं आहे की पोलचीट देत असताना निवडणूक आयोगानुसार खर्च द्यावा लागतो की आमच्या एवढा खर्च झालेला आहे. आणि आज सुद्धा जे आज जातात पोलिंग एजंट त्यांची पण जेवणा खाण्याची व्यवस्था करणं हे पक्षांवर बंधनकारक आहे. अशा वेळेला त्याच्यासाठी काही कोणी केलं तर त्या मुद्द्यावरून सुद्धा गैरसमज जसे होत आहेत तसं दुर्दैवाने अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळेला परवानगी प्रचाराची दिल्यामुळे प्रचाराच्या ऐवजी अपप्रचार आणि पैशाचं वितरण होतंय अशा तक्रारी आहेत. पण जे प्रामाणिक उमेदवार आहेत त्यांना भेटण्याची संधी मिळाली आहे हे पण खरं आहे. काही भाजप केलेलं आहे का? तुम्ही म्हणता की दोन प्रमुख पक्षांनी माध्यमांमध्येच राहायचं असं ठरवलेलं होतं, ते ठरवून झालेलं आहे एकमेकांमध्ये? मी दोघांच्या पैकी जे दुसऱ्या नंबरला याची शक्यता असते त्यांच्याकडून ठरवून झालेलं आहे. ताई, आता काही तक्रारी यायला लागले ते की वडगाव शिरी असेल किंवा धानोरी कळसमध्ये असेल त्या ठिकाणी मशीन मध्ये जे निवडणूक अधिकारी तक्रार घ्यायला तयार नाहीत शिवसेनेच्या उमेदवारांची. त्या संदर्भामध्ये जे केंद्र प्रमुख आणखी निवडणूक प्रक्रियेचे प्रमुख असतात त्या सगळ्यांनी ताबडतोब दखल घ्यायला पाहिजे. आणखी त्याच्यात काही अडचण असेल तर मी परत एकदा सांगू इच्छिते की मुंबईमध्ये एकदाच मतदान एकच वॉर्डामध्ये आहे, एक उमेदवार. बाकी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रभाग असल्याने 4 वेळेला मतदान करणं गरजेचं आहे. पण काही लोक ज्यांना खात्री आहे स्वतःला मिळणार नाहीये असे पराभूत होणाऱ्या उमेदवारांचे प्रचारक व्हॉट्सअपवरून सरळ मेसेज पाठवतायत की 4 ठिकाणी तुम्ही बटन दाबा मुंबईमध्ये. म्हणजे हजारो लोक जर का असं खोटं करायला लागले तर मतदार जो आहे तो गोंधळून जाऊ शकतो की आपल्याला 4 मतपत्रिका मिळाल्याच नाहीये तर मग आपल्या उरलेल्या मतांचं काय झालं. आणि परत तुमच्या मार्फत विनंती करते की मुंबईमध्ये एका वॉर्डामध्ये 1 मतदान आहे आणि उर्वरित सर्व मग पुणे आहे, बाकी अकोला आहे, अमरावती या सगळ्या ठिकाणी 4 प्रभाग आहेत आणि त्यामुळे 4 वेळेला आपल्याला बटन दाबायचंय याची जाणीव सुशिक्षित मतदारांनी ठेवली पाहिजे. आणि निराधार बातम्या ज्या आहेत त्या व्हॉट्सअपवरून पाठवणाऱ्या लोकांच्या बद्दल ताबडतोब कारवाई सुद्धा गरजेची आहे.